नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून प्रकरणी तुरुंगात असलेला अभिनेता दर्शन याला सिगारेट देऊन शाही वागणूक देण्यात येत असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता त्याप्रमाणे आम्हाला देखील सिगारेट द्या अशी मागणी हिंडलगा कारागृहातील कैद्यांकडून करण्यात येत आहे. आज रविवारी बेळगाव हिंडलगा तुरुंगात कैद्यांकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी आम्हाला देखील शाही पाहुणचार प्रमाणे बिडी, सिगारेट आणि तंबाखू देण्यात यावी ही मागणी लावून धरण्यात आली होती. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत नाश्ता जेवण करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. आज दिवसभर हे नाट्य कारागृहामध्ये सुरूच असल्याचं समजते. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलेंडर महागलाय. आज 1 सप्टेंबर पासून ऑइल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये सुमारे 39 रुपयांनी वाढ केली आहे. मात्र ही वाढ 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या 14 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही. गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीबाबत समोर आलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबर पासून व्यावसायिक वापराच्या 19 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरमध्ये 39 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. बेळगावमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर 1,742 रुपयांवरून वाढून 1,780 रुपये 50 पैसे इतका झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथनी तालुक्यातील बल्डीगेरी येथे पिसाळलेल्या वानरांचा उन्माद वाढला असून बालके आणि ग्रामस्थ असे 6 जणांना जखमी केलं आहे. वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. बल्लीगेरी गाव तसेच परिसरामध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून वास्तव्य करीत असलेले वानर आता ग्रामस्थांना मनस्ताप ठरत आहेत. लहान मुलांच्या मागे वानर धावत असल्याने गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद गल्ली येथील एका प्लास्टिक दुकानामध्ये काल शनिवारी सायंकाळी 7च्या सुमारास एका चोरट्याने रोख रक्कम चोरी करून पलायन केल्याची घटना घडली आहे. चोरी करतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मनोज कटारिया यांच्या प्लास्टिक दुकानामध्ये ही घटना घडली असून किती रक्कम चोरीला गेली ही माहिती मिळाली नसून खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा प्लॅटफॉर्म लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासाठी आता 15 सप्टेंबर पर्यंत शेवटची सेवा देण्यात आली आहे. राज्यामध्ये HSRP नंबर प्लेट्स गाडीला लावणे अनिवार्य आहे. परिवहन विभागाने HSRP लागू करण्याची मुदत वाढवण्याची ही 4थी वेळ आहे. HSRP प्राप्त न करणाऱ्या वाहन मालकांना 500 ते 1000 रुपये दंड भरावा लागेल किंवा इतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आलाय. शहर परिसरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी बेळगाव पोलीस दलातील 2,500 पेक्षा अधिक पोलीस रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त साध्या वेशातील विविध पथके कार्यान्वित केली असून लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा गर्दीच्या ठिकाणी लावला जाणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अनेक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी गणेशोत्सवासाठी बाहेरून बंदोबस्त मागवला आहे. बैठका घेऊन मंडळांना गर्दी, आवाज, सुरक्षा आदींबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एकंदरीत विसर्जन मिरवणुका शांततेमध्ये पार पाडण्यासाठी बेळगाव पोलिसांनी जय्यत तयारी केल्याचं दिसून येत आहे. भाजप ग्रामीण मंडळतर्फे सदस्यत्व अभियान पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. विजयनगर येथील भाजप ग्रामीण कार्यालयात कार्यशाळा झाली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा सरचिटणीस आणि बेळगाव ग्रामीण प्रभारी धनश्री सरदेसाई यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सदस्यत्व अभियानामध्ये कसे आणि काय काम करावे याबाबत माहिती दिली. यावेळी भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, महेश मोहिते, पंकज घाडी आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातून अधिकाधिक सदस्य संख्या नोंदवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर देण्यात आली आहे. कैलासवासी अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समारंभाच्या तयारीसाठी मराठा मंदिर बेळगाव येथे स्वागत समितीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळाराम पाटील होते.
उद्या दिनांक 2 सप्टेंबर रोजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे शरद पवार यांच्या बेळगावमधील कार्यक्रमासंदर्भात सभासदांना माहिती देण्यात आली. कोल्हापूरहून शरद पवार बेळगावला येणार असून दीपक दळवी यांच्या घरी धावती भेट देऊन ते कार्यक्रमास येणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील आणि महाराष्ट्राचे सेवानिवृत्त अधिकारी दिनेश ओवळकर हेही उपस्थित राहणार आहेत. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. देशामध्ये 21वी पशुगणती आज 1 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. यंदाची ही गणती स्मार्टफोनद्वारे करण्यात येत आहे. यंदा पेपरलेस पशुगणती सुरू झाली असून राज्यातील पशुसंगोपन खात्याच्या वतीने 4 महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या गणती कार्यक्रमास विशेष पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. पशुगणती दरम्यान यंदा पहिल्यांदा स्मार्टफोनचा वापर करून गणती प्रक्रिया होणार आहे. यासाठी गणतीदारांना आवश्यक मार्गसूचना देण्यात आली असून आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. स्मार्टफोनद्वारे गणतीसाठी आवश्यक माहिती संग्रहित केली जाणार आहे. यासाठी केंद्रीय पशुसंगोपन सचिवालयाने 21 लाईव्ह स्टॉक सेन्सस नावाचं स्वतंत्र ॲप विकसित केलं आहे. बेळगाव शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील चौकांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढत असल्याचं आढळून येत आहे. प्रामुख्याने बस स्थानक, चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौकामध्ये जास्त प्रमाणात मोकाट जनावरे वाहतुकीस अडथळा करून भर रस्त्यात उभारलेली व बसलेली दिसत आहेत. या परिसरामध्ये महाविद्यालय आणि इतर शाळा, हायस्कूल असल्यानं विद्यार्थी आणि वाहनधारकांची वर्दळ जास्त असते. अशातच भर रस्त्यात आणि फुटपाथवर मोकाट जनावरे बसलेली सर्रास दिसून येत आहेत. त्याचा नाहक त्रास वाहनधारकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना होत असून या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला तरी स्मार्ट सिटी योजनेतून सुरू असलेले स्मार्ट सीबीटीचे काम पूर्णत्वास आलेलं नाही. किरकोळ कामे अजूनही सुरूच असून ती पूर्ण झाल्यानंतरच हस्तांतर प्रक्रिया होणार आहे. सीबीटीच्या उद्घाटनासाठी ऑगस्टचा मुहूर्त निश्चित केला जात होता. त्यानुसार जूनमध्येच ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याची सूचना केली होती. पण आता ऑगस्ट संपला तरीही हे काम पूर्ण झालं नाही. स्मार्ट सिटी योजनेमध्ये नव्या इमारतीसाठी 32 कोटी 26 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्यानुसार हे काम होत आहे. शहर गट शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांची जिल्हा शिक्षणाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल शहर गट शिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे या जागेवर वर्णी लागावी यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळाली. सध्या सीआरपी हिरेमठ यांच्याकडे पदभार दिला आहे. मात्र नवीन गट शिक्षणाधिकाऱ्यांची लवकर नेमणूक व्हावी असे मत शहरवासियांमधून व्यक्त होत आहे. बेळगाव शहर आणि तालुक्यामध्ये अनेक रस्त्यांवरील विद्युत खांब, वाहिन्या, डीपी, झाडेझुडपे आणि वेलींनी झाकले गेलेत. विद्युत खांबापासून ते दूरवर वाहिन्यांना वेलींनी वेढलं आहे. यामुळे अधिक सुरक्षा हवी तेथेच हेस्कॉमचा निष्काळजीपणा ठळक झालाय. वीज खांबांवर प्रचंड वेली वाढल्या असून अशावेळी विद्युत प्रवाह ओल्या जमिनीवर लांबवर पसरत गेला तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. वेली सर्वच तारांवर गुंडाळल्या जात असल्यानं एका तारेचा प्रवाह दुसऱ्या तारेमध्ये जाऊन शॉर्ट सर्किट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे हेस्कॉमने लक्ष देणं गरजेचं आहे. ऐन सणामध्ये कांदा, लसूण आणि कोथिंबीरने महिलांचं बजेट कोलमडलंय. पावसामुळे भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे बाजारात आवक घटली असून किरकोळ बाजारामध्ये कोथिंबीरची जुडी तब्बल 50 रुपये झाली आहे. लसूणही महागला असून प्रति किलो 300 ते 400 रुपये किलो असा दर झालाय. घटप्रभा, निपाणी तसेच तालुक्याच्या पूर्व भागातून कोथिंबीरीची आवक होते. मात्र पावसामुळे भाजीपाला खराब झालाय.
परिणामी कोथिंबिरीचे दर वाढले आहेत. कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट CS इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच बेळगाव जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष बेळगाव येथे जिल्हास्तरीय बैठक पार पडली. यावेळी पक्ष विस्तार संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची नवीन कार्यकारिणी करण्यात आली. बैठकीत उपस्थित अल्ताफ सनदी, सोहेल कित्तूर, गौतम कांबळे, राय जाधव, महांतेश कोळुजे यांना पदाधिकार देण्यात आले. महांतेश नगर, अमननगर परिसरामध्ये चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या एका जोडगोळीला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आलाय. त्या जोडगोळीने फेब्रुवारीमध्येही चोऱ्या केल्याचं उघडकीस आलं आहे. परवेज जमीर पारिशवाडी, वय 25, राहणार आदिलशाह गल्ली, न्यू गांधीनगर. फरहान रियाज अहमद दलायत, वय 22, राहणार गुलाबशाह गल्ली, न्यू गांधीनगर अशी त्यांची नावे आहेत. प्रशासकीय कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि पारदर्शी कारभारासाठी प्रमुख कागदपत्रे ही आधार कार्डशी लिंक केली जात आहेत. पॅन कार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, गॅस कनेक्शन इत्यादींसाठी आधार क्रमांक लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर शेती उतारा आणि आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांनी आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तात्काळ करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी केले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. बेळगाव परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे आगमन सोहळा आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चव्हाट गल्लीचा बाप्पा हा बेळगावचा राजा म्हणून ओळखला जातो. आज रविवारी या सोहळ्याला हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीमध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि भक्तांच्या जयघोषामध्ये हा सोहळा पार पडला. धर्मवीर संभाजी चौक येथून सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच गल्लीतील नागरिक उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.